नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः। यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्साहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति। एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। कायम आपल्या अंतकरणाला परमात्म स्वरूपाशी संलग्न करणारा योगाची साधना करत असणारा योगी, ज्याच्या अंतकरणातले सगळ्या प्रकारचे कल्मश अधर्म संस्कार निघून गेलेले आहे आणि अतिशय शुद्ध अंतकरण संपादन केल्यामुळे त्या पुरुषाला एका पारमार्थिक अलौकिक सुखाचा लाभ होतो। व्यवहारामध्ये वागणाऱ्या सामान्य पुरुषाला पंचविषयापासूनचा सुखाचा लाभ होतो। त्या सुखापासून या सुखाची व्यावृत्ती करण्यासाठी शब्द भगवान परमात्मा वापरतात। ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते। कोणत्या सुखाचा लाभ होतो? या सुखाचे 2 प्रकारचे विशेषण प्रतिपादन केले। अत्यंतम, त्या अत्यंत शब्दामध्ये 2 शब्द आहे, अति अधिक अंत। अंत म्हणजे नाश। अंतम अतित्य वर्तते इति अंतम, म्हणजे अंताचा नाशाचा ज्यामध्ये अतिक्रमण उल्लंघन झालेलं आहे। थोडक्यामध्ये ज्याचा नाश होत नाही त्याला अत्यंत असं म्हणतात। आपण बोलताना सुद्धा हा शब्द वापरतो बरं का, अत्यंत, पण त्याचा फार आपल्याला अत्यंत अर्थच माहिती नसतो। मग त्याचा अंतम अतित्य वर्तते इति अत्यंतम असा अर्थ आहे की ज्याच्या अंताचं उल्लंघन केलं जातं। मग अंत 3 प्रकारचा आहे, एक देशाने अंत, दुसरा कालाने अंत, तिसरा वस्तूने अंत। याला शास्त्रीय भाषेमध्ये परिच्छेद असं म्हणतात। आपल्याला ज्या सुखाचा लाभ होतो त्याचा देशाने परिच्छेद किंवा अंत होतो। या देशामध्ये सुख मिळालं, देश म्हणजे ठिकाण, या स्थानामध्ये ठिकाणामध्ये आपल्याला आनंद मिळाला, दुसऱ्या देशामध्ये मिळेलच असं काही सांगता येत नाही। किंवा या कालामध्ये आनंद मिळतो आहे, काल बदलल्यानंतर मिळेलच असं काही सांगता येत नाही। किंवा एखादी व्यक्ती अनुकूल असेल तर आनंद होतो, प्रतिकूल व्यक्ती आली की आपला आनंद बिघडतो। म्हणजे आपल्या सुखाला देश काल वस्तूचा अंत म्हणजे परिच्छेद लागलेला आहे। परंतु एक सुख मात्र असा आहे की ज्याला देश काल वस्तूचा कोणताही परिच्छेद लागत नाही, ते व्यापक असल्यामुळे सर्व देशात आहे। म्हणून परब्रह्म व्यापक असल्याने कुठेही जा तुम्ही तिकडे परब्रह्माची उपलब्धी आहे। काल यावर आपण बराचसा विस्तार केला। एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे, वस्तूचा परिच्छेद निराकरण केला बरं ज्ञानोबाराने। किंवा ज्ञानोबाराने 3 शब्द वापरले बघा, त्या 3 शब्दामध्ये या 3 परिच्छेदाचा निराकृत करण्याचा भाव आहे। जे सर्वत्र, सदा आणि सम असे 3 शब्द वापरले। शास्त्रामध्ये याला व्यापकत्वात, नित्यत्वात, सार्वात्म्यात असे 3 हेतू पंचदशीकारांनी वापरले। न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा। पंचदशीकारांनी काय सांगितलं? परब्रह्म हे सर्व व्यापक आहे। जे जे व्यापक असतं ते सर्व ठिकाणी असतं आणि सर्व ठिकाणी असल्यामुळे ज्याला परब्रह्मरूपता प्राप्त झाली त्याच्या आनंदाला देश परिच्छेद लागत नाही। दुसरा भाव सांगितला, ब्रह्म नित्य आहे। नित्य म्हणजे भूतकालातही होतं, वर्तमान कालातही आहे आणि भविष्य कालातसुद्धा राहणार आहे। ब्रह्म नित्य असल्यामुळे ब्रह्मवेत्या महापुरुषाला सर्व कालात आनंद भेटतो आणि तेच परब्रह्म सर्वांच्या हृदयामध्ये असल्यामुळे सार्वात्म्यात सर्वांच्या तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू
पुढकी भ्रांतासे काम विषयावरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, किंवा कालच आपण प्रमाण पाहिलं सर्वा घटी राम, सर्वांच्या अंतरात्मा असल्यामुळे ब्रह्मवेत्या महापुरुषाला अनुकूल किंवा प्रतिकूल जरी व्यक्ती आली तरी त्यांच्या आनंदामध्ये कोणताही बिघाड होत नाही. यालाच म्हणतात देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोग घेती. ब्रह्म व्यापक असल्यामुळे सर्व देशात आहे, म्हणून त्याला मराठी शब्द वापरला सर्वत्र. सर्वत्र शब्द म्हणजे सर्व देशात आहे. नित्यत्वात सर्व कालात असल्यामुळे सदा शब्द वापरला, सदैव आहे. आणि सर्वांच्या अंतकरणामध्ये सम आहे, सम, जे सर्वत्र सदा सम म्हणणं काय, आणि त्यालाच व्यापक नित्य सर्वात्मा म्हणणं. या सर्वांचा अर्थ एकच होतो, फक्त पारिभाषिक शब्द संस्कृतमध्ये आहे आणि मराठीमध्ये ज्ञानोबांचे जे सर्वत्र सदा सम या 3 शब्दाने 3 प्रकारच्या परिच्छेदाचं निराकरण किंवा त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, त्याला बाजूला सारलं आहे. आणि म्हणून त्या पुरुषाला जे सुख मिळतं त्याला अत्यंतम, ज्याच्यामध्ये कोणताच अंत नाही, अंताचं अतिक्रमण केलं म्हणून त्याला अत्यंत सुख म्हणतात. आणि विषयी इंद्रियांच्या संयोगापासून ते होत नाही. जे संयोगापासून होतं ते वियोगापासून होत नसतं. आज आपल्याला चांगला गोड पदार्थ खायला मिळेलच कदाचित नंतर, मिळाला तर आपल्या रसनेंद्रियाचा आणि पदार्थाचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत आनंद मिळतो. आणि पदार्थाचा वियोग झाला की त्या संयोगातल्या वियोगाचं पर्यवसान दुःखामध्ये सुद्धा होऊ शकतं. संयोगा विप्रयोगांता. परंतु हे सुख मात्र असं आहे, एकदा याचा लाभ झाला पैगा अनेकही एक याचे. 9व्या अध्यायात शब्द ज्ञानोबारायांचा, पैगा अनेकही एक याचे, हाता आलिया तरी नवचे, आणि अनुभविता काही नवेचे वरे विटेही ना. जगात असं कोणतं सुख आहे? उलट जगामध्ये आपल्याला सुख मिळालं की भीती आहे, जातक काय आपल्या हातातून, अशी भीती आहे. येण्याच्या अगोदरच भीती आहे, जातक काय, म्हणून तो लोक नारळ दुसऱ्याच्या हातात देतात. असो पैगा अनेक एक याचे, जे हाता आलिया तरी न वचे, जे प्राप्त झालं की त्याचा पुन्हा वियोग नाही. अनुभविता नवेचे, अनुभव घेतला तरी खर्च होत नाही. आणि कितीही कालापर्यंत जरी आस्वादन केलं तरी त्याचा वीट नाही पांडुरंगी. श्री गुरु चंद्रशेखर महाराज एक वाक्य सोप्या भाषेमध्ये सांगतात, परमात्मा कसा आहे म्हणे, परमात्मा कणाकणात आहे, क्षणाक्षणात आहे आणि मनामनात आहे. सोप्या भाषेमध्ये कणाकणात आहे म्हणजे सर्व देशात आहे, क्षणाक्षणात आहे म्हणजे सर्व कालात आहे, आणि मनामनात आहे म्हणजे सर्वात्मा असल्यामुळे कणाकणात आहे म्हणून देश परिच्छेद नाही, क्षणाक्षणात आहे म्हणून काल परिच्छेद नाही, आणि मनामनात आहे म्हणून वस्तू परिच्छेद नाही. किती सोप्या भाषेमध्ये आहे. हे चिंतनाचा परिणाम असतो. हा सूक्ष्मता यावी लागते त्यामध्ये. मग व्यापकत्वात, नित्यत्वात, सार्वात्म्यात म्हणणं, किंवा सर्वत्र सदा सम म्हणणं, किंवा मग कणाकणात, क्षणाक्षणात, मनामनात, असं एक सुख आहे की सगळीकडे मिळतं. आणि यच्च यावत मानव मात्राला हीच अपेक्षा आहे. सर्वजण आपल्या बुद्धीच्या क्षमतेनं प्रयत्नही करतात, पण दुर्दैव असं आहे की मानवाला प्रयत्न करूनही मिळत नाही. साध्य बरोबर आहे, साधकाची अपेक्षाही बरोबर आहे, पण मिळत नाही. याचा अर्थ साधन चुकलेलं आहे. म्हणून व्यवहारातल्या साधनाने परमार्थातलं अत्युत्तम सुख कधीच मिळू शकत नाही. ज्याला मोठ्या सुखाला गवसणी घालायची त्याला साधनसुद्धा तेवढं दर्जेदारच करावं लागतं. आणि अध्यात्म ज्ञानाशिवाय दुसरा याला कोणताही पर्याय नाही. तम एव विदित्वा ते मृत्युमेती, नान्य हा पंथा विद्यते आयनाय. मृत्यूचं उल्लंघन फक्त ब्रह्मज्ञानाने होऊ शकतं, किंवा आनंदाची प्राप्ती रसो ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवते नान्यथा. ते मिळतं कोणाला? ब्रह्मविद परमाप्नोती शोकम तरतीच्या आत्मविद. काही शब्द उपनिषदाचे. जो आत्मवेत्ता आहे, ब्रह्मवेत्ता आहे, तोच शोकाचं उल्लंघन करून जातो. नाहीतर सगळ्याला शोक आहेच बघा. विषयाचा संयोग झाला तरी दुःखच आहे, आणि वियोग झाला तरी दुःखच आहे. कसं काय? प्रतिकूल विषयाचा संयोग झाला तरी दुःख आहे, आणि अनुकूल विषयाचा वियोग झाला तरी दुःखच आहे की नाही. म्हणून विषयाच्या पाठीमागं ज्ञानी पुरुष रममान होत नाही. ए ही संस्पर्शजा भोगा
दुःख येऊ नये एव ते आद्यंतवंत कौंतेय नतेश्वर मते बुधाहा. काही श्लोक आपल्या मनी मानसी कायम असावे. बुधाहा तेषु न रमते. जे ज्ञानी पुरुष असतात ते अल्प असणारं यत अल्पम तन्मर्त्यम नाल्पे सुखम असते. जे अल्प आहे म्हणजे परिच्छिन्न आहे, ज्याला ज्याला देश काल वस्तूचा परिच्छेद लागतो, नाश लागतो, त्याला अल्प म्हणतात. आणि अल्पामध्ये ज्ञानी पुरुष रममान होत नाही. मग ते रमतात कुठं? यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. जे व्यापक आहे त्यामध्ये ते रममान होतात. पण त्यांना हा लाभ कसा होतो? सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. या सुखाला ते प्राप्त होतात. पंचदशीकारांनी उपनिषदातलं प्रमाण देऊन 2 शब्द वापरले ना, ब्रह्मविद परमाप्नोती शोकम तरती चात्मविद. आत्मविद शब्द वापरला. ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे आणि ब्रह्मरूपाचं व्यापकत्वाने ज्ञान आहे, त्या ज्ञानाचे 2 भूमिका प्रकार आपल्याला प्रतिपादन करता येतील. पहिल्यांदा जीवाला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं, म्हणजे या देहाचं अधिष्ठान कोण आहे ते पहिलं कळावं. आणि त्यानंतर त्याला जगताचं अधिष्ठान कोण आहे हेही कळावं. कालच आपण विचार केला, जगत हे मिथ्या आहे, कल्पित आहे, आभासिक आहे. आणि त्याच जगातला एक अंश आपला देह आहे. ते आपला म्हणणं सुद्धा आपला मूर्खपणाचा आहे. ते आपला नाहीच आहे, ते आहे पंचमहाभूतांचा. पण म्हणावं लागतं आता चिंतनासाठी, कारण आपलं त्याच्यावर फार प्रेम आहे ना. आता ते देह हे काळाचे धन हे चालवून म्हणायचं असतं. मनात मान्यता नाही, हे आपलंच आहे. आपला देह जगतातला एक अंश आहे. जगत मिथ्या आहे, त्यामुळे देहसुद्धा मिथ्याचा आहे. परंतु मिथ्या पदार्थ भासण्यासाठी अधिष्ठान सत्य असावं लागतं. जर रजताचा भ्रम व्हायचा असेल तर शुक्ती म्हणजे शिंपलं खरं असावं लागतं. किंवा आपलं कायमचंच उदाहरण, कल्पित सर्प जर भासायचा असेल तर याकरता दोरी व्यवहारात का होईना सत्य असावे लागते. सत्य पदार्थाचं अधिष्ठान असल्याशिवाय खोटा पदार्थ त्यावर भासत नसतो. म्हणून शास्त्रकाराची प्रक्रिया आहे, देहाचं अधिष्ठान असणारं चैतन्य त्याला आपण आत्मा म्हणतो, आणि जगताचं अधिष्ठान असणारं चैतन्य यालाच आपण ब्रह्म, कारण ते व्यापक आहे. म्हणून जीवाला स्वतःचंही स्वरूप कळावं आणि जगताचं अधिष्ठानही कळावं. त्याचा विचार 29व्या आणि 30व्या श्लोकामध्ये भगवंतांनी प्रतिपादन केलं. या योगी पुरुषाला आपल्या आत्मस्वरूपाचं व्यापकत्वाने ज्ञान होतं, हे विशेष आहे. 3.5 हाताचा देह तेवढीच आपली मर्यादा नाही. आपण मानली तो भाग वेगळा आहे. 3.5 हात देह एवढं आपलं परिमाण नाही आहे. उदाहरण देतो, लक्षात येईल. जे सगळीकडे भरलेलं आहे, जी पोकळी रिकामी जागा, यालाच अवकाश किंवा आकाश म्हणतात. त्या आकाशाला परिच्छेद नाही म्हणून त्याला आपण महाकाश शब्द वापरतो. आणि त्याच महाकाशाला जर मठाची उपाधी लागली किंवा एखाद्या लहान घटाची उपाधी लागली तर आपण काय म्हणतो? हे मठाकाश लहान आहे, घटाकाश हे लहान आहे. वास्तविक घटामध्ये असणारा आकाशसुद्धा महाकाश स्वरूपच आहे. फक्त उपाधी लागल्यामुळे आपण व्यवहार काय म्हणतो? ते आकाश घटा एवढं मर्यादित आहे. तसं देहाचा उपाधी लागल्यामुळे आपण म्हणतो की हे चैतन्य फक्त 3.5 हाताचा देहा एवढंच आहे. पण वास्तविक तसं नाही. देहात असताना सुद्धा आत्मा ब्रह्मस्वरूपानेच व्यापक आहे. फक्त मान्यता आपली तेवढी बुद्धीची होत नाही. आणि महापुरुषाची बुद्धी किंबहुना चराचर आई नाही, ओवी आहे ना ज्ञानोबरायांची, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. फार काय सांगावं? किंबहुना चराचर आपण झाला. महापुरुषाचा आत्मा व्यापक असल्यामुळे दुसऱ्याला केलेलं ताडण त्यांचं स्वतःचं ताडण होत असतं. म्हणून तर रेडेश्वराच्या पाठीवर ते चापकाचे फटके मारल्याबरोबर वेदना कुठं झाल्या? ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीवर झाल्या. का? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळे कामा तया नाही. त्याच्याही शरीरामध्ये माझंच आत्मचैतन्य आहे. सर्वभूतस्थम आत्मानम, हे श्लोक आपल्याला सांगता येईल या अर्थाने. सर्वभूतांच्या ठिकाणी स्थ म्हणजे राहणारा, स्थास्तिष्ठती थांबणारा, राहणारा आत्मा पाहतो. पण कसा? शंकराचार्यांनी शब्द फार गोड वापरला बरं.
सर्वभूतस्थम स्वम आत्मानं इक्षते. शब्द वापरला स्वम म्हणजे स्वतःच्या आत्म्याला पाहतो. प्राणी मात्रांचा आत्मा वेगळा नाही. पण ते तुकोबारांचं प्रमाण आहे ना आपलं, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हेच पूजनाचं वर्म आहे. कोणत्याही प्राणी मात्रांचं जर आपण मत्सर करत नसाल, कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही व्यक्तीचं जर आपल्याकडून मत्सर घडत नसेल, तर देवाची आपल्याला वेगळी पूजा करायची गरज नाही. नाही तर देवाची पूजा 2 तास बसून करतो आणि याला नाव ठेव त्याला नाव ठेव. काही लोक आहे ना सध्याला मागं लागले, असे याद्या काढतात नावं ठेवण्याच्या. कशाला नाव ठेवतो? तुझा नाश होईल बाळा. मुंगीला पंख आले की मुंगीचं मरण जवळ आलेलं असतं. तसं महापुरुषाची एखादी निंदा अवज्ञा हेळण करत असेल तर समजून घ्यावं त्याचा सुपडा साफ होणार आहे. मुंगी निघाली आ पाख तिसी मरण ए अचूक तेवे ब्राह्मण छळणे देख आवश्यक कुळनाश म्हटलं आहे. म्हणून मनुष्याने एखाद्या वेळी देवाची निंदा केली तरी चालते, पण संत महापुरुषाची निंदा करू नये. आणि जो करत असेल समजून घ्यावं तो स्वतः कुलघातक आहे. म्हणजे तो त्याचा नाश करणारच आहे. पण त्याच्या इथं यादवांच्या कुळाचा नाश झाला, बाकीच्यांचे हे आपले उग पक्षाचे कार्यकर्ते काय राहणार यांचं. म्हणून हे मुसलम कुलनाशनम थोडं सावध राहिलं पाहिजे. ते महापुरुषाची निंदा करू नये. बघा, करत असेल तर मग वेदना होईल, नाश होईल. सर्वभूतस्थम कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, यामुळे सांगितलं हे. सर्वभूतस्थम स्वम आत्मानं इक्षते. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी तो स्वतःचा आत्मा पाहतो. आणि सगळे प्राणीमात्र कुठं राहतात? सर्वभूतानी च आत्मनि इक्षते. माझ्याच अधिष्ठानावर हे सगळे प्राणीमात्र व्यवहार करतात. इतका तो व्यापक झालेला आहे. पण कोण आहे तो? योगयुक्त आत्मा. सर्वत्र समदर्शन हा, सर्व ठिकाणी समनाम ब्रह्माचं दर्शन करणारा तो हे सगळं पाहतो. आता आपलं व्यापकत्व पाहिलं, पण तसंच परमात्म्याचं सुद्धा व्यापकत्व पाहतो. यहमाम सर्वत्र पश्यती. वासुदेव स्वरूप असणारा ईश्वर परमात्मा तो फक्त मंदिरापुरता नाही. आता परमात्म्याचं व्यापकत्व कसं आहे? सर्वत्र पश्यती. सगळ्या ठिकाणी परमात्माच भरलेला आहे. मग तुम्ही असं म्हणाल तो आपलंही व्यापकत्व पाहतो परमात्म्याचंही पाहतो, मग 2-2 आत्मे झाले ना? 2-2 झाले नाही. विचाराकरता ही कक्षा आहे. तत्वमसी महावाक्यामध्ये 3 पद आले की नाही? असी हे क्रियापद आहे, पण त्वम आणि तत् सर्वनाम आहे. त्या सर्वनामाचे पुन्हा 2-2 अर्थ, एक वाच्यार्थ आणि लक्षार्थ. इथं लक्षार्थाचं चिंतन आहे. कूटस्थ चैतन्यसुद्धा व्यापकच आहे. आणि आता ब्रह्मचैतन्य कसं व्यापक? यह माम, माम म्हणजे हे परमात्म्याचा शब्द आहे. सर्वत्र पश्यती, सगळ्या ठिकाणी परमात्म्याला पाहतो. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. शब्द वापरला. दुर्लभ आहे असं नाही, सुदुर्लभ. अवघड आहे असं नाही, बहु अवघड. तुकोबारांचा शब्द आहे. बहु अवघड हा तुकोबारांचा शब्द. आणि भगवंताचा सुदुर्लभ, चांगल्यातला चांगला दुर्लभ. शब्दाला महत्त्व फार असतं. आणि नेमके आपण शब्द बारकाईनं पाहत नाही. शब्द बारकाईने पाहत नाही आपण, कारण आपल्याला घाई खूप असते ना, ओरकायचं असतं. यो माम पश्यती सर्वत्र सर्वं च मयी पश्यती. माझ्या अधिष्ठानावर, आता हा परमात्म्याचा शब्द आहे, सगळ्या चराचर स्थावर जंगमात्मक जगताला तो पाहतो. आणि भगवान म्हणतात त्याला मिळतं काय? तस्य अहम न प्रणश्यामी. त्याच्यासाठी माझा नाश होत नाही. नाश होत नाही म्हणजे मी त्याच्यासाठी परोक्ष ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष ज्ञानाचा विषय होतो. म्हणजे मलाही तो अपरोक्षत्वाने जाणतो आणि त्यालासुद्धा मी अपरोक्ष रूपाने जाणतो. सच मे न प्रणश्यती. तो सुद्धा माझ्यासाठी परोक्षताम न गमिष्यामी. भगवान म्हणतात मी त्याच्यासाठी आता परोक्ष दूर वेगळा राहत नाही. तो आणि मी एकच होतो. याला म्हणतात सच मे तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. यावर आपण काल 2 ओव्यांचा विचार पाहिला होता. तरी मी तव सकळ देही असे येथ विचार नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐशेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घेपे येतुले होवा वेगा. एरवी तरी अर्जुना जो एक वटलिया भावना, सर्व भूती अभिन्ना माते भजे.
2 ओव्याचा विचार आपण काल पाहिला. मी सगळ्या देहामध्ये विद्यमान आहे. आता ते देहाच्यामध्ये परमात्मा विद्यमान आहे, देह नसताना विद्यमान आहे. खरं असं आहे, देह नसतानाही परमात्माचा आहे. परंतु देह आला की परमात्म्याचं विशेष अभिव्यक्ती आपल्याला कळते. चैतन्याचे 2 प्रकार, एक सामान्य चैतन्य आणि एक विशेष चैतन्य. उदाहरण, लाकडामध्ये सुद्धा अग्नी आहे ना, पण तो अग्नी सामान्य आहे. आणि 2 लाकडांचं घर्षण केलं की अग्नी विशेष भावाला प्राप्त होतो. म्हणजे अग्नीचे ज्याप्रमाणे 2 प्रकार, एक सामान्य अग्नी आणि विशेष अग्नी, तसं चैतन्यसुद्धा 2 प्रकारचं. एक सामान्य चैतन्य जे जगताला अधिष्ठान आहे आणि एक विशेष चैतन्य की जे अंतःकरणामध्ये सत्वगुणाचं कार्य अंतःकरण आहे. शुद्ध असल्यामुळे ते चैतन्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करतं आणि मग ते चैतन्य अंतःकरण वृत्तीमध्ये अभिव्यक्त झालं, त्याला विशेष चैतन्य म्हणतात. आणि विशेष चैतन्य हेच भ्रमाचं नाशक असतं. उलट सामान्य चैतन्य तर त्या भ्रमाला पोषक आहे. सामान्य चैतन्यामुळेच आपल्याला भ्रम होतो. विशेष चैतन्य व्यक्त झालं की भ्रमाचं कारण आणि भ्रम दोघालाही ते नष्ट करतं. म्हणून सच्चिदानंद रूपाने परमात्मा सगळ्या देहामध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी आहे, हे आहे स्वरूप परमात्म्याचं आहे. माझं मला ज्ञान आहे, मी वेडा नाही, ज्ञानी आहे. आणि माझं माझ्यावर अतिशय प्रेम आहे. जिथं परमप्रेम असतं ते आनंद स्वरूप असतं. इयम आत्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः. सगळ्यांचं सगळ्यावर परमप्रेम आहे. बरं, व्यवहारामध्ये माणसं म्हणतात तुझं माझ्यावर फार प्रेम आहे की माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. असं काही नसतं. आपलं फक्त आपल्यावर प्रेम असतं, बाकी कोणावर नसतं. हे सगळं फक्त व्यवहारामध्ये म्हणायचं असतं. नाहीतर आत्म्यासाठी सगळ्यांचं प्रेम आहे, बाकी कोणाचं कोणावर प्रेम नाही. आत्म्याकरता सर्वावर प्रेम. पैशावर प्रेम आहे माणसाचं, पण मुला एवढं नाही. मुलावर आहे, पण प्रतिकूल मुलगा निघाला तर माणसं म्हणतात जाऊ द्यायला सोडून द्या, आपण आपल्याला जपूया. ते एक उदाहरण ऐकलं होतं बघा वर्तमानपत्रामध्ये. एका व्यक्तीने काबाड कष्ट करून संपत्ती कमवून 4 मुलाला शिकवलं. 4ही मुलाला उच्च पदावर नोकरीला लावलं. आता उच्च पदावर गेलं की मग त्यांचे लग्नसुद्धा उच्च ठिकाणीच होणार. त्यांना धर्मपत्नीसुद्धा नोकरी संपन्नच मिळाल्या. आणि मग आता घरी फक्त आईवडील 2च राहिले. 4 मुलं, पण 4ही सांभाळत नाही. राग आला, गेला मंदिरामध्ये, सगळी संपत्ती दान केली. म्हणजे संपत्तीवर प्रेम आहे त्यापेक्षा मुलावर आहे. पण मुलं प्रतिकूल निघाले, म्हणलं जाऊ द्या आपण दान धर्म करू. आपल्यावर जास्त प्रेम आहे. मुलांपेक्षा शरीरावर प्रेम, शरीरापेक्षा आपल्या इंद्रियावर प्रेम, इंद्रियापेक्षा प्राणावर प्रेम. दवाखान्यात आपण गेलो, डॉक्टरांनी सांगितलं तुमचा हात काढावा लागतो. कुठून काढायचा म्हणजे मनगटातून. कशाला मनगटातून काढता? खांद्यातून काढा, पण मला वाचवा, म्हणजे माझा प्राण वाचवा. इंद्रियापेक्षा प्राणावर प्रेम आहे आणि प्राणापेक्षा मनुष्याचं स्वतःवर प्रेम आहे. म्हणून तर काही माणसं प्राणत्याग करतात. प्राणाचा त्याग केला जातो. आता सैनिक प्राणत्याग करतात की नाही, पण स्वतःच्या देशावर प्रेम आहे. आणि आपल्याला ऊर्ध्वगती मिळावी याकरता जुन्या काळात यज्ञाच्या अग्नीमध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी, आता सती असेल एखादी माता भगिनी, तर ते अग्नीमध्ये पण समर्पण करते की नाही. म्हणजे प्राण कोणासाठी? प्राणनाथासाठी. इतकं त्यांचं ऐक्य आहे. आत्म्यावर सर्वात जास्त प्रेम आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. मला ते आठवत नव्हतं बरं का खरं, पण म्हणजे बरं तुम्ही असल्यामुळे काही अडचण नाही आपल्याला. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. आपल्यावर जे प्रेम आहे ते आपल्यासाठीच आहे. दुसऱ्यावर केलं जाणारं प्रेम दुसऱ्यासाठी नसतं, ते सुद्धा प्रेम आपल्यासाठी असतं. तो अनुकूल आहे म्हणून तर प्रेम केलं जातं. प्रतिकूल निघाला तर प्रेम केलं जात नाही. हे पंचदशीकाराने उदाहरण दिलं आहे. वडिलाचं मुलावर प्रेम असतं, ते मुलासाठी नसतं, आपल्यासाठी असतं. ऑफिसला निघाला किंवा तो पाळण्यात झोपलेला मुलगा त्याला उचलून घेतो आणि उचलून घेतल्यानंतर चुंबन घेतो त्याचं, तर त्याचे इंजेक्शनप्रमाणे असणारे दाढीचे केस त्या मुलाला टोचतात. ते मुलगा रडतो, पण हा सोडत नाही. का? त्याचं मुलावर प्रेम नाही. त्या मुलाचं चुंबन घेतल्यानंतर मला आनंद होतो. मुलावर केलं जाणारं प्रेम आपल्या आनंदासाठी, मुलासाठी असतं तर मुलाला त्रास दिला नसता. सर्व आत्म्यासाठी सगळ्याचं प्रेम आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. हे पंचदशीकाराने दिलेलं उदाहरण आहे. चुंबत्तेव असं म्हटलेलं आहे. बाले रुद्धती
हा श्मश्रू कंटक वेधेन बाले रुदती तत्पिता चुंबत्ते वनसा प्रीती. सती प्रीती कशावर आहे तरी तो चुंबन घेतोच, मुका घेतोच त्याचा. का त्याचं प्रेम मुलावर नाही, आपल्याला आनंद देतोय म्हणून प्रेम घेतो. ते पण स्वतःच्याच मुलाचं घेतो बरं, हे विशेष आहे. पण त्याचं प्रेमही पुन्हा संकोचितच आहे, दुसऱ्याच्या मुलाला घेत नाही. प्रेम बदलतं बघा, वय बदलल्यावर लहान मुलगा असतो, कोणालाही उचलून घ्यावा असं वाटतो. लहान मुलाची बुद्धी आणि वयोवृद्ध माणसाची बुद्धी जवळपास समान असते. म्हणून बघा तुम्ही आजोबाचं नातवाचं का जमतं, अहो एका पातळीवर आले असतात ते, म्हणूनच जमतं. म्हणजे चेष्टा म्हणून नाही सांगत, खरंच येते. म्हणून त्यांचं जास्त व्यवस्थित, कारण समानशीले व्यसन सुसख्यम, चांगलं प्रेम, कारण त्यांचा स्वभाव समान झालेला असतो. मग आता लहान मुलगा आणि वयोवृद्ध व्यक्ती दोघांची बुद्धी समान आहे, पण उचलून कोणाला घेतलं जातं. प्रेमच प्रकार आहे ना, आत्मनस्थ काम आहे सर्वम प्रियम भवती. असो आपला आपल्यावर प्रेम आहे म्हणजे आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद रूपाने परमात्मा सगळ्या देहात आहे. हा वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान होतो दे बाळकाशी. तुकोबाराचं प्रमाण आहे, वय वाढलंय पण विचारबुद्धी तेवढी नाही, पण त्याला बालक म्हणावं. मग बालक नाही म्हणावं, मग कोवळा बालक म्हणावं. आणि मी तव सकळ देही असे येत विचार नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐशेची संचले, हे असंच भरलेलं माझं स्वरूप आहे, परस्परे मिसळले. सर्वांच्या हृदयामध्ये विशेष रूपाने परमात्म्याची अभिव्यक्ती. आपल्या अंतकरणामध्ये मी हे जे स्फुरण निर्माण होतं की नाही, कायम ज्ञान प्रगट होतं, हे ज्ञान परमात्म्याचं आहे. फक्त त्या मीच्या पुढं आपण ह भ प लावतो, ते देहाचं आहे. नाही तर जे शुद्ध मी आहे, फक्त कोणाच्या देहात मी नाही, सर्वांच्या हृदयामध्ये, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये मी हे असं कायमचं ज्ञान स्फुरण पावतं. आणि त्या मीचं जे लक्ष स्वरूप आहे ना, ते परब्रह्म आहे. म्हणून सर्वांच्या हृदयामध्ये मी रूपाने, लक्ष रूपाने परमात्माच आहे, परस्परे मिसळले. आणि त्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर हे सगळं जगत व्यवहार करतं, अस्ति स्फुरण आणि सत्ता घेऊन परस्परे मिसळले. पण भगवान म्हणतात, अर्जुना एवढं फक्त बुद्धीने मान्य केलं पाहिजे. बुद्धी घेपे येतुले होवा वेगा. आपण सगळ्या देहामध्ये व्यापक आहे. हा जर भाव जागृत झाला ना, तो कोणी कोणाचा द्वेष नाही करणार. एखादा यशस्वी झाला तर त्याच्याही हृदयामध्ये माझाच आत्मा आहे, उलट त्याची पिढी आपण वाटू, कारण का तो आणि मी एकच आहे. पण आपल्यात भेद येतो, तो मला पुढं गेला मागं टाकून, माणसं स्पर्धा करतात. मग भेद आला की दुःखाला सुरुवात होते, आणि अभेद आला की आनंदाची सगळी प्राप्ती होते. म्हणून हे फक्त असा बुद्धी घेपे येतुले हो आवेगा. जगतामध्ये हा भाव निर्माण झाला ना, तो कुठं परस्परामध्ये द्वेष राहील, स्पर्धा राहील, घृणा काय राहील, काहीच राहणार नाही. पण एवढंच ज्ञान नाही, आणि बाकी सगळा लखलखाट करणारा विकास सुरू आहे. पण फक्त बाहेर आहे, आतमध्ये विकास नाही ना. आतमध्ये विकसित अंतःकरण झालं पाहिजे. बाहेरचा विकास फक्त दिसण्यापुरता आभाषिक आहे, त्या विकासानं काही नाही, त्याची परिमाणं वेगळी आहे. पण आतमध्ये नाही झाला तर तो विकाससुद्धा नाशक आहे. गुरुवर्य मारुती बाबांनी सांगितलं एकदा पाठामध्ये, हे शास्त्रज्ञ शोध लावतात कशाचा, असा बॉम्ब तयार करतात म्हणे, एक टाकला की अख्खं शहर नष्ट होईल. पण असा बॉम्ब नाही काढत की नष्ट झालेलं पुन्हा जगत पुन्हा जिवंत होईल. करता येऊ शकतं की नाही, पण तसं नाही करत. नाशाकडे जास्त प्रवृत्ती आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका शब्द वापरला ज्ञानोबाराने. मी अमुका म्हणजे विशेष नाही, सामान्य रूपाने मी अमुका आहे ऐसी जे बुद्धिस्फुरे. बुद्धी म्हणजे ज्ञान, जे ज्ञान सारखं स्फुरण पावतं सारखं, आणि ते नेमकं अमूर्त अव्यक्त आहे. आपण जे दिसतो की नाही, हे दिसणं आपलं शरीराचं आहे. आपलं सुद्धा मूळ आत्मस्वरूप आहे ना, हे दिसत नाही डोळ्यांना. डोळ्याला काय दिसतं, फक्त स्थूल देह दिसतो. त्याच्या आत सूक्ष्म देह आहे, त्याचंही अधिष्ठान पुन्हा कारण देह आहे, आणि कारण देहाचं अधिष्ठान असणारं आपलं ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे तर सूक्ष्म देहसुद्धा एक सरितीतपर्यंत जात नाही, तर आत्म्यापर्यंत कोण जाणार आहे. म्हणून मनाची नखी न लगे, जे तर बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल, असं आपलं स्वरूप. बुद्धी घेपे, पण कोणती बुद्धी घेते मग, तामसी बुद्धी घेत नाही, राजसी पण घेत नाही,
सात्विक बुद्धी एवढ्या ज्ञानाला ग्रहण करू शकते. एरवी तरी अर्जुना, दुसऱ्या भूमिकेतून ज्ञानोबाला सांगतात आता, एरवी तरी अर्जुना, जो एकवटलिया भावना सर्वभूते अभिन्ना माते भजे, भूतांचे ज्ञानिकपणे अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वचे माझे जाणे सर्वत्र जो, मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया, एरवी न बोलेजे तरी धनंजया तो मीची आहे. या 3 ओव्यांचा एकत्र विचार पुढे मग दृष्टांत येतात. एरवी तरी दुसऱ्या बाजूने विचार केला तर अर्जुना, जो कोणीही साधक असेल, जो मानव मात्र असेल, सगळे मानव मात्र परमात्मा प्राप्तीचे अधिकारी आहे. या जो सर्वनामातून कोणता विशिष्ट वर्ण, विशिष्ट आश्रम प्रतिपादन नाही केलेला, जो हे सर्वनाम आहे आणि सर्वनाम हे सर्वांचं असतं म्हणून तर त्याला सर्वनाम म्हणतात ना. विशेष नाम असेल तर विशिष्ट व्यक्तीचं असतं, पण सर्वनाम सर्वांचं आहे. जो कोणी असेल, फक्त तो मनुष्य असावा. मनुष्यानां सहस्रेषु, पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे, पुढच्या अध्यायामध्ये, जो कोणी एकवटलिया भावना, ज्याची भावना एकवटलेली आहे, अनेकत्वाला प्राप्त झालेली नाही. बघा, प्राणीमात्रांचे आकार भिन्न आहे, यांचे नामेही अनाने, अनारिसे वर्तने, वेशही शिनाने आघवे यांचे. प्रत्येक प्राणीमात्राचं नाव वेगळं, वागणं वेगळं आणि वेशभूषा वेगळी, परंतु सर्वांच्या शरीरामध्ये असणारं अंतःकरणात प्रगट झाले चैतन्य सर्व ठिकाणी एक रूपाने आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्व गत म्हणलं. चैतन्य असे इत्तिद पण एक वचनच वापरलं आहे, पण ते ओळखतं कोण? ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती. त्या उपाधीमध्ये देहाची उपाधी किंवा जगताची उपाधी, यामध्ये चैतन्य आहे, त्याला दृष्टी असावी लागते. आकार अनेकत्वाचा असतो, पण मी एक पुस्तकामध्ये गोड शब्द वापरला, मनुष्य ना आपल्या प्रारब्धाच्या भोगात नाही बदल करू शकत, पण प्रारब्धाचा भोग भोगत असताना मनाच्या भावनेत बदल करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला दुःख होणार आहे, अवश्यंभावी आहे. प्रारब्धातलं दुःख आपल्याला टाळता येत नाही, ते भोगावंच लागणार आहे, भोग टळत नाही. पण भोग भोगत असताना ही प्रतिकूलता मला भगवंताने पाठवली आणि या निमित्ताने माझ्या जीवनातलं पाप नष्ट होत आहे, हे भावना बदलता येते. नाहीतर काय काय माणसं दुःख आलं का रडत बसतात. रडणं ही सुद्धा भावना आहे, पण कनिष्ठ भावना आहे. त्यापेक्षा दुःख आनंदाने भोगणं ही भावना किती चांगली आहे. पण भावनेतले प्रकार आहे. याची कोणती भावना आहे? एकवटली या भावना. मातीचे आकार वेगळे असतात, पण कुंभार त्यातली मातीच पाहतो. सामान्य माणसं पाहतात मडके, तो मात्र मातीच पाहतो. सोनाराच्या दुकानात गेलो तर अलंकार वेगळे असतात. सामान्य पुरुष अलंकार पाहतो आणि सोनार फक्त त्यातलं सोनं पाहतो. तसं सामान्य पुरुष जगाकडे पाहतात आणि महात्मा जगतातल्या जगदिशाकडे पाहतो. म्हणून त्याची एकवटली भावना आहे, ऐक्य भावना म्हणतात त्याची, एकरूपतेची भावना. आणि अशा एकतेच्या भावनेनं सर्व भूती, प्राणीमात्रांचे आकार भिन्न भिन्न आहे. सर्व प्राणी जे उत्पन्न होतात, भूभवती, त्यापासून भूत शब्द तयार होतो. भूभवती म्हणजे होणे, असणे, निर्माण होणे. आणि जे जे निर्माण होतं त्याला भूत म्हणतात. मग आपला देह निर्माण झाला म्हणजे काय झाला? म्हणून. आणि 5 जणांपासून निर्माण झाला म्हणून पंचमहाभूत याच्यात आहे ना, पंचमहाभूतापासून निर्माण झाला. मग त्याच्यामध्ये आकाश, अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी यांचं पंचीकरण आहे. पुन्हा त्यातून ते निर्माण होतात. जे जे निर्माण होतं त्याला म्हणतात भूतात्मक. आणि भूतापासून निर्माण झालं म्हणून शब्द आला भौतिक. शब्द वापरतो की नाही? लोकात आहे म्हणून लौकिक, भूतापासून निर्माण झालं म्हणून भौतिक. हे पंचमहाभूताचं शरीर आहे. अशा सर्व भूतामध्ये अभिन्ना माते भजे. भिन्न भिन्न नाही, भूत भिन्न भिन्न आहे, आकार भिन्न, पण त्याच्यामध्ये चैतन्य मात्र अभिन्न. जसं घट भिन्न भिन्न पण माती एक, अलंकार भिन्न भिन्न सोनं एक, तसं प्राणी मात्राचे, मानवाचे आकार भिन्न भिन्न पण चैतन्य मात्र अभिन्न. आणि हे कळण्याकरता एकवटली या भावना, अनेकत्वाची भावना नाही चालणार.
त्याला ऐक्य भाव निर्माण व्हावा लागतो. सर्वात मोठं उदाहरण आहे आपल्या संत वाङ्मयामध्ये नामदेवरायांना सगुण साक्षात्कार. साक्षात भगवान त्यांच्या हातून दूध प्यायचा. नामदेवा हाती दूध प्याला. मग संतांच्या सभेमध्ये पाठवलं. इथे आल्यानंतर सगळ्यांनी नमस्कार केला नामदेवरायांना. नामदेवराय तथास्तु शुभम भवतो कल्याणम सगळ्यांना आशीर्वाद द्यायचे. आणि मुक्ताबाईनं कोपऱ्यातून पाहिलं. वारकऱ्यात नियम आहे, पंढरीशी नाही पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका पायी लागती रे. नमस्कार प्रतिनमस्कार केला पाहिजे. नमस्कार करत नाही. आता ते नमस्कार किती जण करतात याच्याकडे लक्ष जात नाही. कोण कोण नमस्कार करत नाही पहिलं लक्ष त्याच्याकडं. मुक्ताई आपल्याला नमस्कार करत नाही. पाहिलं निवृत्तीनाथांना सांगितलं, अगं मुक्ताई खूप मोठे महाराज आहे, पंढरपुरात राहता, एक दिवस घरी थांबत नाही, दररोज कीर्तन आहे यांना. खूप मोठे महाराज आहे, नमस्कार करा. मुक्ताबाई म्हणले देवाच्या जवळ राहतात, अखंड जयाला देवाचा शेजार, आणि अहंकार तर गेला नाही. दादा तुम्ही करा काय करायचं दर्शन, एकदा सोडून दोनदा करा, मी नाही करणार नमस्कार. म्हणजे अशा ज्याला गुरु नाही जीवनामध्ये, नम्रतेची भावना नाही. ही लीला आहे बरं संतांची. आपण यामध्ये नामदेवरायांची उणीव काढायची नाही. त्यांनी लीला केली म्हणून आपल्याला कळलं की गुरुशिवाय पूर्णता नाही. नाहीतर आपल्याला असंही काही कळतच नाही. त्यांच्या लीलेवरून कळतं. आपल्याला म्हणता येतं नाही, अरे नामदेवरायांना सगुण साक्षात्कार असताना सुद्धा जीवनामध्ये सद्गुरू शरणागती करावी लागली, आपल्याला का करावी लागणार नाही. पण काही माणसं व्यवहारात म्हणतात, मी कोणाच्याही चरणाजवळ बसलो नाही, मी कोणता गुरु केला नाही, मला हे दररोज कीर्तन आहे. अरे तू कुठं आहे, अजून लय लांब आहे तू इकडे यायला. इथे नामदेवरायांनी गुरूंची शरणागती केली. मुक्ताबाईंची लीला आहे म्हणे हे अपक्व राहता कामा नाही, भाजावं लागल. थापटण्याची परीक्षा गेली. नामदेव आणि मारुती बाबा सांगत असतात, जे थापटणं डोक्यात मारलं की नाही त्या दिवशी नेमके नामदेवरायांनी हजामत केलेली होती. पण बापरे, देवता यांच्यासाठी डोळ्यामध्ये अश्रू आणून सांगत होते, लय मोठे संत आहे, हे तर मारायला मागं पुढं पाहत नाही, यांचा काही भरोसा नाही, हे आपल्याला बाजूच काढू शकतात म्हणे. जे पळाले न भगवंताकडे आले, दम लागला म्हणे, प्रभो नामदेवा तू पळत पळत आला. हो म्हणे, तुझं पुण्य म्हणून आलो, वाचलो नसतं म्हणे. झालं काय म्हणे, तो सांगितलं जे रे मोठे महाराज हे संत आहे. अरे ते तसं मानवसुद्धा नाही, त्यांनी मला भाजलं असतं. तुला भाषा नाही कळाली त्यांची. हे भाजणं, पक्व होणं अपक्व होणं गुरूंच्या शरणागतीवर अवलंबून आहे. तुम्हाला फक्त मर्यादित पाहतो मंदिरापुरता एवढाच मी नाही, मी व्यापक आहे, व्यापक, सर्वभूती अभिन्ना माते भजे, माझं भजन करायचं आहे. पण हे मला कधी कळेल, गुरूंच्या शरणागतीशिवाय कळणार नाही. मग कुठं जाऊ म्हणजे औंढा नागनाथला जावं लागेल. तिथं तुमचे गुरु बसलेले आहे, त्यांनाही अनुग्रह यांचाच आहे बरं. विसोबा खेचारांनासुद्धा अनुग्रह ज्ञानोबरायांचा. मग असा खेचराप्रमाणे काय पदार्थ खातो, खेचर म्हणजे भूताप्रमाणे. परता सर मागे सर असं म्हटले बरोबर, सहज बोलणे हितोपदेश. संतांचा शब्द आहे, मागे सर एवढा शब्द त्यांनी मनात घेतला आणि उपदेश मानला. मग कशापासून मागं सरकायचं, स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेव यांच्याही मागं गेले. सगळ्यात मागं आत्मा आहे. झाला ना आत्मबोध प्राप्त. शब्द ज्ञानोबरायांचा येतो. मागे सर म्हटलं सुद्धा तरी उपदेश आहे. उपदेश तिथं गेल्यानंतर पाहिलं तर भगवान शंकराच्या पिंडीवर नुसते पाय नाही, जोड्यासहित पाय. नामदेवरायांनी पाहिलं म्हणे, देवाला काही कळत नाही बुवा आता. एकतर मला आळंदीला पाठवलं, इकडं औंढ्याला पाठवलं, आणि देवाने कमीत कमी फेसबुकला तरी पाहायचं ना किती मोठे गुरु आहे, यूट्यूबला शोध घ्यायचा म्हणे, इतकी यादी प्रचंड, आणि माझ्यासाठी काय गुरु शोधून काढले म्हणे. देवाच्या पिंडीवर जोड्यासहित पाय ठेवतात. मागं निघाले. का निघाले विचारलं विसोबा महाराजांनी. मग फार मोठ्या भावनेनं आलो होतो, तुमच्याकडून काही उपदेश घ्यावा. पण तुमचं वर्तन पाहिलं तर असं वाटतं तुम्हाला दर्शनसुद्धा करू नये. तुमचं उपदेश तर लांबच राहिला. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्न सेवा हे लांबच राहिलं. आता नमस्कारसुद्धा नाही. पण काय झालं, अरे माझं वय झालं म्हणे, त्यामुळे मला माझे पाय उचलत नाही. मग अशा ठिकाणी पाय उचलून ठेव की जिथे भगवान शंकराचं अस्तित्व नसेल. नामदेवरांनी बरं, आता पाय आदळाची संधी आली आपल्याला. जे जोड्याचा पाय हातात घेतला ना, आदळायचा, खाली जमिनीवर आदळायचा की नाही. भगवान शंकराची पिंड खालून निर्माण झाली. दुसरीकडे पाय फिरवला, पिंड निर्माण झाली. आता ते नामदेवरायांना स्पर्श झाला ना चरणाचा, त्या चरणाच्या पादुकांचा स्पर्श झाला. काय ज्ञानाचे सामर्थ्य असेल, चरणाचा स्पर्श केल्याबरोबर ज्ञान.
लक्षात आलं, यांनी पिंडीर नाही पाय ठेवला, भगवान शंकराने यांचे पाय आपल्या पिंडीर घेऊन ठेवले. इतके हे पवित्र आहे. आणि मग जोही कोणी दर्शनाला आला की त्या स्त्री पुरुषाच्या ठिकाणी नामदेवरायांना भगवान शंकर आणि पार्वती मातेचं दर्शन होऊ लागलं. जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूतांचेनी तया एकवटलिया प्रेमा, याचा अध्याय आहे. तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हिची होय. ज्ञानोबारा म्हणतात त्याचं प्रेम इतकं एकवटलेलं आहे. आणि त्या प्रेमाला उपमा द्यायची असेल तर भगवान म्हणतात मी देह आहे आणि माझ्या देहातला आत्मा म्हणजे तो भक्त आहे. ज्ञानी त्वात्मैव मे मतम, असा माझा निश्चय आहे. तो मी पुससी कैसा, तरी जो सर्वभूती सदा सरिसा, आपपर ऐसा जेत आपपर ऐसा भाग नाही. मी कसाय म्हणे समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ते न प्रियाः, परंतु ए भजन्ति तुमां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. तो मी कसा आहे, जेत आप परायसा भाग नाही. जे असं मला जाणतात ते अहंकाराचा ठिकाणा ठाव ठिकाणा नाहीसा करता. म्हणून जो एकवटलिया भावना, आता नामदेवरायांना अनुग्रह झाला, तेच नामदेव बार्शीला आले. स्वयंपाक करायचा द्वादशीचा, मग द्वादशीचा स्वयंपाक करायचा तर मग वेळेत सकाळी लवकरात लवकर झाला पाहिजे, कारण पारणं सोडायचं आहे. मग स्वयंपाक केला, भगवंतांनी श्वानरूप धारण केलं. आता अगोदरची भूमिका वेगळी, नंतरची भूमिका वेगळी आहे. तर त्या श्वानाच्या पाठीमागे नामदेवराय तुपाची वाटी घेऊन धावले आणि भगवंताला सांगितलं, भगवान अशी रिकामी चपाती भाकरी खाऊ नका, तूप लावून खा, नाही तर तुमचं पोट दुखेल. आपल्याकडं तुपाचं प्रमाण कमी आहे. गुरुवारी मारुती भाव सांगत असतात, उत्तरेत जर आपण गेलो तर फुलके असतात, फुलके त्या अगोदर भाजायचे असतात आणि भाजल्यानंतर मग त्याला तूप लावायचं असतं. तुपाशिवाय तिकडचा साधूसुद्धा फुलके खात नाही. साधू खात नाही यात नवल काय, तिकडचं कुत्रंसुद्धा तूप लावल्याशिवाय फुलके खात नाही. बाबा सांगतात ते बरं, नुसतं तूप लावलं भागत नाही, त्याला जवळ घ्यावं लागतं आणि मोती असं म्हणून त्याला गोंजारावं लागतं, तेव्हा ते फुल. काय भाग्यवान कुत्रे असेल ते. असो एरवी तरी अर्जुना, जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूतांचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. केवळ शब्द वापरला बरं, आणि पुन्हा चकार आहे. केवळ एकत्वची, एकत्वा वाचून दुसरं काहीच नाही. म्हणजे तो द्वैतपणाचा भाव कसा आहे कधीच जाणत नाही. वास्तविक द्वैताला निर्माण करणारे प्राणी मात्र अनेक आहे. बघा शब्द, ओवीच्या प्रारंभाला अनेकत्व आहे, उत्तरार्धामध्ये एकत्व आहे. भूतांचेनी अनेकपणे अनेक नो हे अंतकरणे. जरी प्राणी मात्र अनेक प्रकारचे आहेत, तरी पण त्यांना पाहिल्यानंतर हा अंतकरणाने, मनाने, बुद्धीने अनेकत्वाला प्राप्त होत नाही. मग अनेकामध्ये एकत्व पाहतो. ही आपली संस्कृती आहे. म्हणून ते आपल्या भारतामध्ये नाही का निबंध असा, विविधतेमध्ये एकता ही आपली शक्ती आहे. जरी सगळ्यांची विविधता असेल, प्रांत वेगळा असेल, वर्ण भाषा वेगळी असेल, चालीरीती वेगळ्या असेल, संस्कार वेगळे असेल, पण चैतन्य मात्र सर्वांचं एक आहे. विविधतेमध्ये एकता, त्याला सुद्धा अधिष्ठान अध्यात्माचं असावं लागतं, नाहीतर मग स्पर्धा निर्माण होत असते. भूतांची अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे. या ओव्या जेव्हा अंगावर बांधतील ना तेव्हा समाधान आहे बरं. याचं फार विस्ताराने प्रवचन केलं म्हणजे लोक म्हणतील वा 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 काय अभ्यास आहे, पण तेवढं समाधान नाही. हे जोपर्यंत आतमध्ये येत नाही. आणि थोडीच भावना बघा ना तुम्ही, एका कुटुंबामध्ये अनेक माणसं असतात, पण त्या कुटुंब प्रमुखाच्या मनात सगळ्यांच्या विषयी अनेकत्व नसेल आणि एकत्व असेल तरी कौटुंबिक समाधान असतं. ते कुटुंब विभक्त राहत नाही. मग का, जरी ते अनेक असेल, वयाचं अंतर असतं प्रत्येकाचं, समज अनुभव वेगळा असतो, पण जर त्यांच्यामध्ये विचाराचं ऐक्य असेल तरी कौटुंबिक समाधान असतं, प्रगती असते. गावातही ऐक्य असलं पाहिजे. आपलं ऐक्य सप्त्यात होतं, निवडणुकीत होत नाही. निवडणुकी आले की सगळ्यांचे गट तट आणि वेगळ्याच धुंदीमध्ये लोक राहतात, म्हणजे टिकत नाही. म्हणून तर काय होतं, भिन्नता दुःख प्राप्त होतं. हे अनेकत्वामध्ये एकत्व होता अध्यात्म करू शकतं. भूतांची अनेकपणे अनेक नो हे अंतकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. जो सर्व ठिकाणी
केवळ माझं एकत्व एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन एकम एव अद्वितीयं. केवळ एकत्वाला जाणतो. एकत्वम अनुपश्यतः तत्र क मोह कशोकः. मोह कुठला आणि शोक कुठला? जो सगळीकडे एकत्वाचं दर्शन करतो. भगवान म्हणतात ज्याला असा साक्षात्कार झाला. आता एकत्व कोणाचं पाहतो? केवळ एकत्वची जाणे माझे जो सर्वत्र जो. आता या शब्दामध्ये खूप गंमत आहे. केवळ एकत्वची जाणे असं म्हटलं आहे की नाही, तर त्या केवळ एकत्वामध्ये देव आणि भक्त असं सुद्धा सत्यत्वाने द्वैत नाही. जर असेल तर मग केवळ एकत्व म्हणता येणार नाही, आणि असेल तर मग कल्पित चालेल. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदर. पण तत्वाच्या भूमिकेत पाहिलं तर आता तो एक भक्त आहे आणि मितच सापेक्ष देव आहे असाही भाव नाही, किंवा तो जीव आहे आणि मी शिव आहे हे सुद्धा नाही. मग आता तो जीव नाही, जीवाच्या सापेक्ष मी शिव नाही, केवळ फक्त ब्रह्म, जिथं द्वैताला कोणती जागा नाही, असं केवळ एकत्वच. असं जो सर्वत्र जाणतो. मग भगवान म्हणतात मग तो एक, मग तो कोणीतरी एक माझ्याशी झाला. हा सुद्धा शब्द हा मिया बोलता दिसतसे वाया. हा शब्दसुद्धा शब्द उच्चारण करणंसुद्धा वाया व्यर्थ आहे. का बरं? कारण तो एक असं म्हणणारा मी दुसरा झालो ना. मी दुसरा असल्याशिवाय तो एक आहे असं म्हणताच येत नाही ना. व्यवहारासाठी दोन लागतंच हो. तो एक आहे आणि मी त्याला तो एक आहे असं ओळखणारा मी दुसरा झालो की नाही. द्वैतपणाचा भाव आला. म्हणून आता तो एक माझ्याशी एकरूप झाला आणि हा मी आहे हे सुद्धा आता बोलणं दिसत असे वाया, हे व्यर्थ आहे. भगवान म्हणतात एरवी न बोलीजे तरी धनंजया तो मीच आहे. तो माझ्याशी एकरूप झाला असं बोलणंसुद्धा व्यर्थ आहे. आणि नाही बोललं तरी बोलायची काय गरज आहे? न बोलतासुद्धा तो माझ्याशी एकरूपच आहे. तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे वाचोने अंतवट वस्तू विचारे मी तेचे ते. बाहेर विचार केला तर उपाधीच्या संबंधाने भक्त आहे मी देव आहे असा फक्त वरवरचा विचार आहे. पण अंतवट आतला वस्तुनाम आत्मस्वरूपाने विचार करून पाहिलं तर मी आणि तो एकच आहे. किंबहुना मी तो हे दोन्ही पण शब्द नाही, फक्त एक आहे. पण हे एका वाचून एक आहे. एक आला की दोन येतं किंवा दोन आलं की एक येतं, तसं हे नाही. हे केवळ एकत्वाची, त्याला कैवल्य म्हणतात. हा बोलता दिसत तसे वाया एरवी न बोलीचे. अर्जुना हे बोललं जरी नाही तरी पण तो मीच आहे. तो भक्त, तो योगी महात्मा मीच आहे. आता बघा दोन शब्द बरं याच्यामध्ये. एकीकडे आपण म्हणतो की मी देव स्वरूप आहे आणि देव काय म्हणतात? तो मत स्वरूप आहे, तो मीच आहे. आणि प्रवास अध्यात्माचा असा आहे. एका भूमिकेत म्हणावं की मी देवाचा आहे, देव माझा आहे, आणि देव इथं म्हणतात तोच माझा आहे, तो मीच आहे, तो मत स्वरूपच आहे. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आता भेद नाही, भिन्नता नाही. याकरिता उदाहरण देतात. दीपा आणि पण हे कोणाला कळेल? धनंजयाला कळेल. ज्याने परमार्थ नावाचं महाधन जिंकून घेतलंय त्याला म्हणतात धनंजय. अशा धनंजयालाच हे कळेल. बाकी व्यवहारात त्या धनाच्या पाठीमागे लागला त्याला हे कळणार नाही. शब्द तसा वापरला ना, आत्मधनं जयती. जो आत्मधनाला जिंकून घेतो त्या धनंजयालाच हे कळेल. संबोधन काही विनाकारण येत नसतात. ते संबोधनाच्या पाठीमागे सुद्धा अर्थ असतो. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया एरवी न बोलीचे. तो बोलला नाही, आमच्यातलं ऐक्य प्रतिपादन नाही केलं तरीसुद्धा तो मीच आहे. दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाड जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. दोन प्रकारची उदाहरणं देतात. दिवा आणि दिव्याचा प्रकाश. यामध्ये ज्याप्रमाणे पाड म्हणजे योग्यता, यांची योग्यता कशी आहे? एकवंकी, एकरूपतेची आहे. आणि दिवा वेगळा आणि दिव्याचा प्रकाश वेगळा आहे असं होऊ शकत नाही. दिव्याची ज्योत आणि दिव्याचा प्रकाश जसा समानच आहे, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी.
तसा तो भक्त सच्चिदानंद रूपाने माझ्या ठिकाणी आहे आणि ब्रह्मरूपाने मी त्याच्या ठिकाणी आहे, किंवा आत्मरूपाने मी त्याच्या हृदयात आहे, मी त्याचा आत्मा आहे आणि तो माझ्या ठिकाणी ब्रह्मरूपाने विद्यमान आहे. असं परस्परामध्ये आमचं ऐक्य आहे. यालाच ओतप्रोत चिंतन म्हणता. मी ब्रह्म आहे असं कळावं आणि ब्रह्मच मी असं कळावं. मी ब्रह्म आहे असं म्हटलं, मी ब्रह्म, तर आपल्या ठिकाणची परिच्छिन्नता निघून जाते, कारण मी व्यापक झालो आता. आणि ब्रह्मच मी असं म्हटलं की ब्रह्माच्या ठिकाणची परोक्ष भ्रांती निघून जाते. त्यालाच ओतप्रोत चिंतन म्हणतात. तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी, जैसा उदकाचेने आयुष्य रस, का गगनाचेने माने अवकाश, तैसा माझेनी रूपे रूपस पुरुष तोगा. उदाहरण देतात. जसं उदकाच्या निमित्ताने रस आयुष्य, म्हणजे रस म्हणजे माधुर्य, माधुर्याला आयुष्य कुठपर्यंत आहे? जोपर्यंत उदकाला आहे तोपर्यंत, जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत पाण्यातलं माधुर्य आहेच. माधुर्य वेगळं राहू शकत नाही. माधुर्य म्हणजे गोडी. गोडी कुठपर्यंत? जोपर्यंत पाण्याचं आयुष्य आहे तोपर्यंत. उदाहरण फार गोड आहे. गगनाचे नि माने अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी, पोकळीला जागा कुठपर्यंत? जोपर्यंत गगन आहे तोपर्यंत. तसा तो महात्मा कुठपर्यंत अमर? जोपर्यंत मी अमर आहे तोपर्यंत, आणि मी कायमचाच अमर आहे. तैसा माझेनी रूपे रूप असं पुरुष तोगा. तसा माझ्या सच्चिदानंद रूपाने तो सुद्धा पुरुष रूपवान आहे. किंवा दुसरा अर्थ आपण घेऊ शकतो. चार मुक्ती सांगतो की नाही आपण, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. तसा तो महात्मा माझ्या रूपाने रूपवान आहे. त्याच्या ठिकाणी ते चिन्ह उमटतात बघा. जसं ध्यान केलं आपण, तुका म्हणे आळी जीवे नोरेची वेगळी, गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काया. असा एक अर्थ घेऊ शकतो आपण. माझीने रूपे रूपस पुरुष तोगा. आणि दुसरा अर्थ, त्याचा देहपात झाल्यानंतर माझ्या सच्चिदानंद रूपाच्या रूपाने तो रूपवान होतो, स्वरूपरूप होतो, असा अर्थ घेता येईल. आणखीन काही चिंतन ते आपण पुढे पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.